वने, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय मंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूयात. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव माननीय विकासजी खारगे साहेब यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कुपवारा काश्मीर या ठिकाणी जे स्मारक संपन्न होणार आहे, आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने यासाठी उपस्थित या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आमचे प्रेरणास्थान सुधीरभाऊ मुनगंटीवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात माननीय राज्यपाल महामहिम राज्यपालजी यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. ते आल्यानंतर आपण कार्यक्रमाला त्वरित सुरुवात करणार आहोत. व्यासपीठावर आम्ही पुणेकर या संस्थेचे अध्यक्ष हेमंतजी जाधव, विश्वस्त सरदार अभयसिंहराजे शिरोळे हेही उपस्थित आहेत. या ठिकाणी आलेले सर्व आम्ही पुणेकर संस्थेचे पदाधिकारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासोबत जाणारे बाईक रायडर्स, शिवप्रेमी यांचंही या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय रमेश बैस सर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाच्या रथपूजन व ध्वजांकित सोहळ्यासाठी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे राष्ट्रगीतासाठी आणि महाराष्ट्र गीतासाठी. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गर्जा
मनापासून धन्यवादस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णानं सांगितलेला हा श्लोक इसवी सन 1600 साली आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या हुकमी राज्यकर्त्यांनी या रयतेवर आक्रमण केली. यातच एक दैवी शक्तीने जन्म घेतला आई जिजाऊंच्या पोटी, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न अंगीकारलं. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी संकल्प केला. या छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कुपवारा जम्मू काश्मीर येथे साकारावं या संकल्पनेतून आम्ही पुणेकर या संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी संकल्प व्यक्त केला आणि त्यातूनच आजचा हा सुवर्णमय कार्यक्रम रथपूजन आणि ध्वजांकित सोहळा संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत आदरणीय महामहिम राज्यपाल, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सुधीरभाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय मंत्री आणि आपण सर्व उपस्थित आम्ही पुणेकर संस्थेचे पदाधिकारी, बाईक रायडर्स, आपल्या सर्वांचं मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र केडेकर, विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी आणि सल्लागार आम्ही पुणेकर संस्था या आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त सरदार अभयसिंह राजे शिरोळे यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. आई तुळजाभवानी प्रसन्न, छत्रपति शिवाजी महाराज की जय. हमारे महामहिम राज्यपाल साहब बायस जी, मुख्यमंत्री जी एकनाथ जी शिंदे आणि आमचे प्रिय सुधीरजी मुनगंटीवार साहेब आणि खरगे साहेब, मान्यवर आमचे विश्वस्त जाधव साहेब आणि माझ्या मित्रांनो आणि मावळ्यांनो, देश प्लसमध्ये जावा म्हणून आपला प्रत्येक फौजी मायनसमध्ये उभा असतो, पण हिमालयात उभं राहायचं असलं तरी काळीज मात्र सह्याद्रीचं लागतं. आणि आपले सर्व आर्मी म्हणजे तिथं मावळेच आहेत आणि आज भांडतायत तिथं, त्यांच्या रक्षणामुळं आज आपण इथं उपस्थित आहोत. मला खूप भाषण करायचं होतं, मी भरपूर माझ्याकडे प्रिंटआउट आली, ऐतिहासिक सगळं, महाराजांचं सगळ्यांना सगळं माहिती आहे. मी म्हटलं आज माझ्या मनातलं बोलू ह्या स्टेजवर. मला माझ्या मनातलं सांगायचं, सगळ्यांना आमचा अनुभव सांगायचं की हे घडलं कसं. हे घडलं पुण्यामध्ये रुपाली हॉटेलमध्ये कॉफी पित असताना. मी आणि हेमंतजी नेहमी विचार करायचो की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, सगळे महाराष्ट्राच्या बाहेर जास्ती लोकांना का माहिती नाहीत. आणि आपण काहीतरी असं करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या बाहेर महाराजांना छान पद्धतीने न्यायला पाहिजे, तिथं लोकांना कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं आणि कशामुळं काय काय आपण मराठी माणसं कुठं गेलो. तर मग आम्ही विचार केला, मग आम्ही 5 वर्ष ह्या विषयावरती डोळाला प्रयत्न केला. त्याच्यानंतर भीमगड म्हणून किल्ला रियासीला, तिथं जोरावर सिंगांचा तिथं प्रयत्न केला. आर्किओलॉजी थ्रू भांडलो. वाणे साहेब आमचे मित्र, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तिथं, पण तिथं अजून त्यांना काही द्यायची पद्धतच नव्हती, काय नाही, असे बरेच रिजेक्शन झाले आम्हाला. मग आम्ही एकदा 26 जानेवारीला कुपवाऱ्याला गेलो होतो. तर मग आम्ही तिथं बॉर्डरला फिरलो भरपूर, तर काही ओळखींनी फिरलो. तिकडे गेल्यावरती बर्फातनं गस्त घालून लोक काही येत होते आणि आम्ही मराठीत बोलताना आम्हाला म्हणाले की तुम्ही कुठले. आम्ही पुण्याचे. म्हटलं तुम्ही कुठले. मी पाथर्डीचा, मी नगरचा, मी धुळ्याचा. म्हटलं इकडं. म्हणे आम्ही गस्त घालतो, तुम्ही आपल्या तिथं एक 50 बटालियनचा 50 जणांचा छोटासा बेस आहे, तिथं तुम्ही नक्की जा, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. मग मी म्हटलं आता इथं मूर्ती आहे म्हणजे आपल्या आर्मीपेक्षा त्यांची आर्मी लवकर तिथं पोचते असा तो बटालियन. त्यांचा उद्देश हा 35 किलोमीटरवरनं ऑर्डर आली की फायरिंग सुरू करायचं पाकिस्तानमध्ये. आपल्या इकडं 7 फूट बर्फ, त्यांची आर्मी पहिली पोचेल तिथं बघा. तर ते माझा सिक्युरिटीवाला म्हटलं सर हम नाही जाएंगे, तिथं तुम्हाला ते गोळी मारतात, विचारत नाहीत. तो म्हटलं बाबा जाऊन, तो म्हटला तिथं जाऊन जय शिवराय म्हणा, काही नाही तुम्ही जालात. मी गेलो तिथं, जय शिवराय म्हटलो. 3 कमांडोज उतरले, असे आले कुत्री वगैरे सगळे. म्हटले काय. तर म्हणे महाराजांचं दर्शन घ्यायचं. लगेच आत. आणि बर्फात होतो, पण ती मूर्ती त्यांनी बाहेर काढली माझ्यासाठी. बर्फ पडला की ती आत ठेवतात. आणि दर्शन घेतलं, चहा कॉफी केली. आणि मग मी त्यांना म्हटलं मी 10 भगवे आणलेत साहेब, की हे 10 भगवे आपण ठेवा. ते म्हणले खोली उघडून दाखवली मला, 500 भगवे होते तिथे.
गस्त घालताना बॉर्डरला भगवे आले, तिथं अशी बॉर्डर नाही आहे, LOC आहे, पण भगवे, आणि गस्त घालताना रात्री थोडी झालर जरी निघाली ना तरी भगवा बदलून टाकतात. ही प्रेरणा हे बघितल्यावर म्हटलं ह्यांच्यासाठी तर आपण छत्रपती शिवाजी महाराज इथं आणायलाच पाहिजे. मग हेमंतजी आणि आम्ही प्रयत्न केला, तिथं जागा मिळाली, ती जागा फायनल झाली, भूमिपूजन करून आलो 5 किल्ल्यांचं माती आणि पाणी घेऊन, आणि सुंदर पद्धतीने डिझायनिंग केलं, आणि आपल्या सर्वांच्या योगदानातनं तिथं आता ते पैसे साठवून मूर्ती तयार आहे, तिथं फाउंडेशन तयार आहे. आणि सुधीर भाऊंनी जपानवरनं रात्री 2 वाजता आले, ते सकाळची वेळ दिली आम्हाला, म्हटले मी तुम्हाला भेटल्याशिवाय वर्ध्याला जाणार नाही. 15 मिनटं विषय ऐकून घेतला, म्हटले महाराजांचं काम करताय, माझ्याकडनं काय मदत पाहिजे ते मी तुमच्या पाठीशी उभा आहे. सगळ्या OSDंची मीटिंग लावली, आणि एका दिवसात तो कार्यक्रम वगैरे सगळं, म्हणजे आम्ही छोटी लोकं सगळे आपले सरळ महाराजांना घेऊन बर्फात कसं जायचं ह्याच्या प्लॅनिंगमध्ये हे सगळं सुरू झालं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी ऐकल्यावर अचानक त्यांनी सगळं कॅन्सल करून आपल्यासाठी ते आले, ह्याचा मला फार अभिनंदन आहे. और महामहिम साहब, हम आपको बहुत शुभकामनाएं देना चाहेंगे. आपने हमें ये मंच दिया हमारी बात रखने को, आपका बहुत बहुत धन्यवाद. जय महाराष्ट्र. बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असे जगातील एकमेव अद्वितीय छत्रपती राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या या रथपूजन व ध्वजांकित सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित जे मान्यवर, मी सर्वप्रथम आम्ही पुणेकर या संस्थेचे अध्यक्ष हेमंतजी जाधव यांना विनंती करतो की आपण महामहिम राज्यपाल रमेशभाई सर यांना सन्मानित करावं. यानंतर आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयराज शिरोळे यांना विनंती करतो की आपण जी शिंदे सर यांचा सन्मान करावा. आम्ही पुणेकर या संस्थेचे विश्वस्त अखिल झांझलेस यांना मी विनंती करतो की आपण या राज्याचे अत्यंत कार्यक्षम कॅबिनेट मंत्री, वने, सांस्कृतिक, त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय मंत्री, ज्यांनी हा विषय अत्यंत तडीस लावला व आम्हाला प्रेरणा दिली, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सन्मान करावा. त्यानंतर या राज्याचे प्रधान सचिव, माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव आदरणीय विकासजी खारगे साहेब यांना माननीय प्रणवजी पवार हे सन्मानित करतील. आदरणीय विकासजी खारगे सर, आपण आपला सन्मान स्वीकारावा. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणात तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज दुग्ध शर्करा योग आहे. कारण मला आठवतं की नुकतंच काही दिवसापूर्वी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री वाघनखाच्या करारनाम्यासाठी लंडनला गेले होते, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे, प्रेरणास्थान आहे, आणि त्याच अनुषंगाने तिथनं आल्यानंतर हा एक दुग्ध शर्करा योग जुळून आला की महाराजांचा विषय भाऊंना फक्त मी एक मेसेज केला होता. त्या मेसेजवर भाऊ जपानवरून आले, आणि भाऊंनी ताबडतोब अमोल सरांना मला फोन करायला लावला, आणि आम्ही पुणेकरची टीम घेऊन मला परत विदर्भाला जायचं आहे. म्हणजे एखादं नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं एक की हा विषय किती गांभीर्याने घेतला पाहिजे. हे स्मारक अद्वितीय आहे, छत्रपतींचं स्मारक, जे पाकिस्तानच्या भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाराकडे, आणि छत्रपतींचा जो चेहरा आहे तो पाकिस्तानकडे तोंड करून आपल्याला करायचं आहे. हे ज्यावेळेला आपण वर्णन करतो, सांगतो, अंगावर काटा येण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि या ठिकाणी म्हणून मला आवर्जून सर्वप्रथम आदरणीय सुधीर भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण आमचे मार्गदर्शक आहात, प्रेरणास्थान आहात, सांस्कृतिक मंत्रालयाने हा विषय स्वतः हातात घेतलेला आहे, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं.
भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या मंचावर आपल्या विनंतीचा सन्मान करत या अतिशय उत्तम ऊर्जावान कार्यक्रमात ज्यांनी आपली उपस्थिती दर्ज केली ते आदरणीय महामहिम राज्यपाल रमेश बैसजी, या महाराष्ट्राचे अतिशय कार्यक्षम, लोकप्रिय व छत्रपती शिवाजी महाराज हे नावही आलं की सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून जय भवानी जय शिवाजीचा हृदयापासून जयघोष करणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, आमच्या विभागाचे आदर्श प्रधान सचिव श्री विकास खारगेजी, आम्ही पुणेकर या संस्थेचे आदरणीय अभयराज शिरोळे, हेमंत जाधव, श्री राजेंद्र खेडकरजी, सर्व त्यांच्या टीमचे आदरणीय सदस्य व या ईश्वरीय कार्याला शुभकामना देण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व प्रिय शिवभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम एक शिवभक्त म्हणून आम्ही पुणेकर या संस्थेचं अभिनंदन करेन, कौतुक करेन की ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथून 2262 किलोमीटरचा प्रवास करत पाकिस्तानच्या सीमेवर, पाकिस्तानमध्ये एखादा भारताकडे वक्रदृष्टीने बघण्याचा मनात विचारही करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार संदेश देईल की दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. एक मनात विचार घेऊन हा छत्रपतींचा स्टॅच्यू तिथं आपण उभा करणार आहोत. मी सांस्कृतिक कार्यमंत्री या नात्याने संस्थेच्या अध्यक्षांचं तर अभिनंदन करेनच, पण महामहिम राज्यपाल महोदयांना मी 2 दिवसापूर्वी विनंती केली. महामहिम राज्यपाल महोदयांनी सुद्धा एका सेकंदात ही विनंती मान्य केली आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करत, अभिवादन करत, नमन करत, वंदन करत महाराष्ट्राच्या मातीतून, या वीरभूमीतून काश्मीरच्या पाकिस्तान सीमेपर्यंत हा पुतळा जाणार आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनीही निमंत्रण स्वीकारलं, याबद्दलही मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी खरं तर सांस्कृतिक विभागाच्या सचिवांना विनंती केली की त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यावं. मला याची जाणीव आहे की खरं तर आपल्याकडे दांडपट्टा हा एकाच वेळी अनेक शत्रूंशी सामना करण्यासाठी वापरल्या जाणारं हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्यपूर्ण असं शस्त्र. पण मनात कधी कधी विचार येतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेऊन अनेक समस्यांशी संघर्ष करावा लागतो. पण याही संघर्षाच्या समयी एकीकडे राज्याचा विकास आणि प्रगती ही आपल्या नावातल्या पहिल्या 2 अक्षराच्या बरोबरीने व्हावी, म्हणजे एकनाथांचा 1 नंबरचा महाराष्ट्र व्हावा हा संकल्प करून ते काम करत असताना एवढ्याही व्यस्त समयी खरं तर मी माझ्या निवेदनासाठी गेले 15 दिवस त्यांना वेळ मागतो आहे. माझ्यासाठी ते वेळ देऊ शकले नाही, पण छत्रपतीच्या नावाला एका सेकंदात त्यांनी वेळ दिला, त्यांचंही मी अभिनंदन करतो. खरं तर RR 41 बटालियनचे कर्नल म्हणून ज्यांच्यावर 2015मध्ये जबाबदारी होती आणि कुपवाडा येथे जेव्हा आतंकवाद्यांनी हमला केला, त्या आतंकवाद्याच्या विरोधात, त्या आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आमचे महाराष्ट्र भूषण श्री संतोष महाडिक, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी
आतंकवाद्याच्या विरोधामध्ये त्यांनी आपल्या देशाच्या सीमेची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून काम केलं. दुर्दैवाने आतंकवाद्यांना तर संपवलं, पण जीव गमवावा लागला. एक आपला शिवभक्त पाकिस्तानच्या आतंकवाद्यापासून देशाच्या सीमेची सुरक्षा करताना आपल्या प्राणाची आहुती देतो. आणि इथंच हे थांबत नाही. त्यांच्या पत्नी आपल्या पतीच्या पार्थिवासमोर येऊन शपथ घेतात की माझ्या पतीचं अपूर्ण स्वप्न आतंकवाद्यांना संपवण्याचं आता मी माझ्या हाती घेतो. आणि त्यांची पत्नी स्वाती महाडिक हे सैन्यात जाण्याचा निर्णय करतात आणि आज त्या लष्कराच्या सेवेत आहेत. खरं तर हे महाराष्ट्राच्या भूमीचा गौरव वाढवणारं हे कार्य आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्याचं भाग्य अनेकांना लाभलं, पण एकनाथजी एक गोष्ट निश्चित आहे की विकास कामात प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या हातून होतच असतात, पण आपल्या हातून आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र आमचा जो सांस्कृतिक वारसा आहे, आमचा जो वीरतेचा वारसा आहे, मी आपल्याला हृदयापासून धन्यवाद देऊ की आपण एवढ्याही व्यस्ततेमध्ये हा वारसा जपत आपली वीरता आणि पराक्रम हा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावा या दृष्टीने नेहमीच सांस्कृतिक कार्य विभागाला पूर्णपणे सहकार्य करता तुमचे कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे. खरं तर माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये मला आठवतं की 19 फरवरी 2023ला आग्र्याच्या त्या दरबारात, ज्या दरबारात 12 मे 1666ला त्या लफंग्या औरंग्यानी छत्रपतींचा अवमान व्हावा म्हणून मागच्या शेवटच्या रांगेत उभं केलं. समोर उभे असणारे पाठ करून छत्रपतींच्या समोर उभे होते आणि त्यापैकी तर अनेक लोक असे होते ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीने वार केले होते. त्यांचं थोबाड रंगवलं होतं. असे रंगवलेले थोबाड घेऊन ते उभे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 कोटीपेक्षा वाघाच्या डरकाळीपेक्षा मोठी डरकाळी फोडत त्या दरबारामध्ये मराठी आवाज, मराठ्यांचा आवाज, महाराष्ट्राच्या भूमीचा आवाज तिथं व्यक्त केला. तेव्हा तर नजर कैद झाली. पण त्याच दरबारात एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात जो दरबार कधी हिरवा होता त्याला भगवा रंग देऊन, भगवे फेटे घालून माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये तो 12 मे 1666चा पूर्ण बदला आपण 19 फरवरीला घेतला. ज्या दरबारामध्ये औरंगजेबाचा जयघोष व्हायचा, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आपण जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला. मनात मी विचार केला की कधी रामायणामध्ये कथा ऐकली की त्या दगडाला म्हणजे शिळेला रामाचा स्पर्श झाला तर अहिल्याचा उद्धार झाला. मी मनात विचार केला की आज इथं सुद्धा ही सर्व दगड म्हणत असतील की आमच्या आयुष्यात यापेक्षा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नाही. आपण अफझल खानाची कबर, ज्या अफझल खानाला या ठिकाणी आपल्या सहिष्णुतेच्या भावनेनुसार त्याचं मुंडकं तिथं एक जागा द्यावी, त्याच्या मुंडक्यासमोर दिवाबत्ती लागावी म्हणून थोडीशी जागा दिली होती. पण काही लोकांनी अफझल खानाचं उदात्ती करण्याचं काम सुरू केलं. पण माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आपण 29 जुलै 1953 पासून या महाराष्ट्राचे हजारो शिवभक्त हृदयापासून मागणी करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये. हे तर खरं एकनाथ शिंदेजी तुमचं आमचं सौभाग्य आहे की 8 मे 2008ला ते अतिक्रमण नियमित करण्याचा शासनाने निर्णय सुद्धा केला. त्याचे मिनिट्सही आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जेव्हा
त्याचं अतिक्रमण हे नियमित करण्याचा निर्णय केला. त्याची कागदपत्र मात्र महाराष्ट्राच्या सुदैवानी त्या ट्रस्टनी दिलीच नाही आणि त्याचा फायदा घेत आपण 5 नोव्हेंबर 2022ला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार अफजल खानाच्या कबरीचं 22.22 हेक्टरचं अतिक्रमण काढून टाकलं. मग शिवभक्तांनी मागणी केली की ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ते वाघनख आपला वारसा आहे, आमची आस्था आहे, अस्मिता आहे, ते वाघनख परत आणावे. मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा मी हा प्रस्ताव दिला ताबडतोब त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आज सांगताना आम्हा सर्वांना अभिमान होतो. खरं तर मुख्यमंत्री महोदय स्वतः MOUसाठी येणार होते, काही अनिवार्य कारणांनी ते पोहोचू शकले नाही, पण आम्ही गेलोत, MOU केला आणि आता लवकरच आमची आस्था पराक्रमाचं प्रतीक असणारी वाघनख हे आता महाराष्ट्राच्या शिवभक्तांना दर्शनासाठी येणार आहे. जेव्हा लंडनला आम्ही गेलो तेव्हा सारी मराठी माणसं आलीत, उत्साहाने ऊर्जेने कार्यक्रमात सहभागी झाली. महिलांनी सुद्धा फेटे घालून जो ढोल ताशा वाजवला की लंडनच्या लोकांनी सुद्धा अशा वीरतेचा ढोल ताशा कधी ऐकला नसेल, तेही आयुष्यामध्ये धन्य झाले असतील. आणि जेव्हा तिथेही मागणी केली की लंडनमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा व्हावा, मी त्यांना सांगितलं की सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून मी सरकारच्या वतीने जरी हे काम करू शकणार नाही, कारण त्यामध्ये अनंत अडचणी येतात, पण मी विश्वासाने सांगतो की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हे दिलदार वृत्तीचे आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊ, आवश्यकता असेल तर सर्व मंत्री आपला 1 महिन्याचा पगार या कामासाठी देतील. आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांना विनंती करू की तुम्हीही काही मदत करा, पण आमच्या महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लंडनला भव्य दिव्य छत्रपतींचा पुतळा उभा करणार म्हणजे करणारच, हा भावही आम्ही व्यक्त केला. आणि जेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून ही माहिती दिली, एका सेकंदामध्ये त्यांनी मान्यता दिली की लोकवर्गणीतून आपण तिथं पुतळा उभा केला पाहिजे. लंडनच्या पार्लमेंटमध्ये भारतीय 16 खासदार आहे. मी त्यापैकी एका खासदारांची भेट घेतली, 16 खासदारांना एकत्र करायला सांगितलं आणि आता त्या ठिकाणी आपण लंडनमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतो आहे. आणि त्याला कारण एकच आहे, जगातले सारे देश त्रस्त आहे दहशत आणि आतंकवाद्यांच्या कृत्यांनी. सारे जग त्रस्त आहे. निरपराधांची निर्घुण हत्या केली जात आहे. लहान मुलांना सुद्धा एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंद करून त्यांना पेटवल्या जात आहे. ती किंकाळी आवाज ऐकल्यावर मग आठवतं की या सर्व आतंकवाद्यांना जगात जर यांचा सोपडा साफ करायचा असेल तर या जगामध्ये एकच राजा आहे जो चाणक्याने 2000 वर्षापूर्वी ज्या राजाचं वर्णन केलं. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने आतंक वाढतो, दहशत वाढते, तेव्हा तेव्हा एकतर देव स्वतः अवतार घेतो किंवा देव आपला अंश पाठवतो. छत्रपती शिवाजी महाराज कदाचित देवाचे अवतार नसतील, पण देवापेक्षा कमी नाही हे तुम्हीही अनुभवता आणि मीही अनुभवतो. खरं तर आमच्या विभागाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक कार्यक्रमाची योजना निश्चित केली आहे. आम्ही 20 भाषेमध्ये टॉकिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही चरित्र जे जगातल्या 20 भाषेत आपण करतो आहे. जिथं तलवारीसारखी ती पेन तिथं ठेवली की छत्रपती शिवाजी महाराजांचं वीरता आपल्याला ऐकता येईल. आज आम्ही निर्णय केला की महाराष्ट्रात 2011च्या लोकसंख्येनुसार 2011च्या जनगणनेनुसार 5.5 लाख हे अंध आहेत. आज आम्ही निर्णय केला. खरं तर आज निर्णय करताना मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकता आलं नाही, पण आता टाकतोय की आम्ही आता ब्रेल लिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अंधांपर्यंतही पोचावा आणि अंधांपर्यंत पोचून छत्रपती शिवाजी महाराज हा अनुभवता यावा याचाही निर्णय आज आम्ही केला आहे.
आणि ही संपल्यानंतर त्याच्यावरही आम्ही सही करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून चर्चा झाली, त्याचेही होन आपण करतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने आता मंत्रालयात पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम सुरू झाली. बरोबर 10:45 खणखणीत आवाजात 3 मिनिट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर 3 मिनिट तिथं असणारे कक्ष अधिकारी, तिथं असणारे डेप्युटी सेक्रेटरी, तिथं असणारे सेक्रेटरी व तिथं मंत्रालयात येणारे लोक जेव्हा 10:45 ते 10:48 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा प्रसंग ऐकतात, तेव्हा मी निश्चितपणे सांगतो की जे राज्यगीत आपण निवडलं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. एकनाथजी, ही जबाबदारी तुमच्यावर आहे की दिल्लीचेही तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. मग ती फक्त शब्दापुरती नाही, तर आपल्याला प्रत्येक व्यवस्थेमध्ये जे जे वाईट आहे ते नष्ट करण्याचा संकल्प आणि त्याची प्रेरणा, त्याची ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराज देतात. मी महामहिम राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या दोघांनाही मनापासून धन्यवाद देईल की आम्ही पुणेकर यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जेव्हा माझी भेट घेतली आणि हा विचार मांडला, तर मलाही खूप आनंद झाला की भारत पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तलवार घेऊन पाकिस्तानच्या कडे चेहरा करतील आणि पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा पाहिल्याबरोबर जो कोणी अफजल खानाच्या मार्गावर सांगण्याचा प्रयत्न करेल, तो छत्रपतीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर पहिले पोटाकडे हात करेल. औरंगजेबाच्या वृत्तीने कोणी पाकिस्तानी सांगण्याचा प्रयत्न करेल, तर तोही समजून घेईल की आपली कबर हे त्याच जागी खोदल्याशिवाय हे राहणार नाही. हा भाव, हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्टॅच्यू तिथं निश्चितपणे हा भाव निर्माण करेल. आणि यासोबतच ज्या शब्दाबद्दल तुम्हाला मला सर्वांना आकर्षण आहे, जय भवानी जय शिवाजी, हे माझ्या दृष्टीने शब्दाचा समुच्चय नाही, हे काही मराठी शब्द एकत्र आणून एक वाक्य तयार केलं म्हणजे जय भवानी जय शिवाजी नाही. जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये हमदर्दचा टॉनिक सिंकारा प्यायची आवश्यकता नाही. एक चैतन्य निर्माण होतं, एक ऊर्जा निर्माण होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू महाराष्ट्राच्या वीरभूमीतून जाईल आणि या देशामध्ये एक निश्चितपणे ऊर्जा निर्माण करण्याचं काम करेल. सुदैवाने विश्वगौरव, युगपुरुष, देशनायक, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या कामाचा आदर्श कोण आहे, माझी प्रेरणा कोण आहे. नरेंद्र मोदी जी म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यही मेरे आदर्श है, मेरी प्रेरणा है. तो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू सीमेवर पाठवत नाही, तर एक विचार पाठवतो आहे, जो विचार जगातल्या प्रत्येक देशापर्यंत, प्रत्येक देशातील प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक आई बहिणीपर्यंत, घरातील प्रत्येक गर्भवती बहिणीपर्यंत नव्हे, गर्भापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हाच तुमचा माझा संकल्प. हे मात्र आपण अधोरेखांकित करूया. जय भवानी जय शिवाजी. आम्ही पुणेकर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला आणि तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि एका साध्या मेसेजवरून मी भाऊंना सांगितलं की आता तुम्ही कुठेतरी एखादा कार्यक्रम करूयात. आदरणीय सुधीर भाऊंनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं रथपूजन आणि मोठा सोहळा आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजधानीत राजभवनातच व्हायला पाहिजे आणि नंतर तो दिल्लीत आणि नंतर सीमेवर व्हायला पाहिजे. भाऊ, आपण आमचे प्रेरणास्थान आहात, श्रद्धास्थान आहात, आपण आमच्या पाठीशी आहात. आपल्या विचारांनी प्रेरणा मिळते. मनापासून आभारी आहे. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्मच काय, 1000 जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही. असे अनेक काव्यपंक्ती आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेल्यात.
या दैवी शक्ती संदर्भात मी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती पुतळा मार्गस्थ कार्यक्रमाला उपस्थित आपले महामहिम राज्यपाल रमेश बैसजी, सांस्कृतिक खात्याचे मंत्री माझे मित्र सुधीर मुनगंटीवारजी, आम्ही पुणेकर ट्रस्टचे अभयराजे शिरोळे, हेमंत जाधव, विकास खारगे आणि उपस्थित सर्व मान्यवर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखंड देशाचं आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो. आणि म्हणून मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, त्यांना वंदन करतो आणि आम्ही पुणेकर या संस्थेच्या सर्वांनाच मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि याचं निमित्त म्हणून छत्रपतींचा इतिहास, छत्रपतींचा पराक्रम, त्यांचं शौर्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी राज्य सरकार सुधीर भाऊंच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचे अनेक कार्यक्रम सुरू आहेत. आणि 350व्या वर्षाचे कार्यक्रम सुरू असताना याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाकिस्तान सीमेवर स्थापित होणं ही तमाम शिवभक्तांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे आणि याचा आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे. आणि अशा या कार्यक्रमामुळे, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत आणि पाकच्या सीमेवर लागणार आहे हे ऐकून तमाम महाराष्ट्रवासियांचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हाच आपला आदर्श आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. आणि भारत पाक सीमेवर अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिकृती असली पाहिजे अशी त्यांची देखील भावना आहे. आणि म्हणून शत्रूशी लढणाऱ्या या आपल्या जवानांना, मगाशी मला अभयराजे सांगत होते की त्या भागामध्ये आपले मराठा सैनिक आहेत आणि त्यांनी आपल्यालाही सांगितलं शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचं दर्शन, हे सगळं एक अंगावर रोमांच उभं करणारे क्षण आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि म्हणून त्यांचा आदर्श, त्यांची नैतिक मूल्य दररोज आपल्या सैनिकांना मिळत राहावी यासाठीच ही जी काय प्रतिकृती जिथे स्थापन होती आहे आणि मोदीजींची देखील जी काय कल्पना आहे ती आम्ही पुणेकर यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि बाकी तर आपण कुठलं बॉर्डर टुरिझम आणि आम्ही पुणेकर 41 राष्ट्रीय रायफल मराठा इन्फंट्री हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. मला दाखवलं ते आणखी आपल्याला वाढवावं लागेल. त्यासाठी काही कमी पडणार नाही. यासाठी सुधीर भावांनी मी आपल्यासोबत आहे. आणि कुपवाडा असा जिल्हा आहे तिथे कधी बॉम्ब फुटतील, कुठून गोळ्या येतील माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहतं आहे, त्यांचा भव्य पुतळा उभा राहतो आहे. हा दृष्ट लागण्यासारखा समारंभ होईल यामध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि मगाशी आपण म्हणालात सुधीर भाऊ की तिकडे ते पाकिस्तानकडे तोंड करून शिवाजी महाराज तलवार दाखवून उभे राहणार आहेत. मला वाटतं तिकडून येणारे आतंकवादी आणि पाकिस्तानी शिवाजी महाराजांची तलवार बघून आधीच गर्भगळीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपल्या जवानांना त्यांच्यावर विजय मिळवणं अधिक सोपं होईल अशी खात्री आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती इथून पाठवतोय असं नाही, तर असे प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आहे की एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे एका मोठ्या मोहिमेवर निघालेत की काय. खरं म्हणजे भारत पाकिस्तान चालूच आहे ना आपलं. त्यामुळे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे. खरं म्हणजे ही केवळ एका प्रतिकृतीची किंवा पुतळ्याची स्थापना होत नसून देशाचे रक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून प्राणपणाने लढणारे आणि सदैव सज्ज असणारे भारतीय जे आपले सैनिक आहेत ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे सुरक्षित आहोत. आणि अशा सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे. हे आपल्यासाठी खूप आनंददायी. आणि म्हणून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या धैर्याचं महाराज देखील कौतुक करतील. कारण लढवय्या मावळ्याचं नेहमी कौतुक करायचे ते. आणि तशाच प्रकारचं चित्र त्या ठिकाणी निर्माण होईल. वेळ प्रसंगी संकटाशी कसा मुकाबला करावा याचे धडे देखील आपल्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज देतील असा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि स्वराज्याचे स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले केवळ आदर्श नाहीत, तर ते आपले रक्षणकर्ते देखील आहेत. ते मार्गदर्शकही आहेत. त्यावेळचे काय किल्ले एवढ्या उंचावर बनवले, त्यावेळेस काय होतं
आतासारखं काही नव्हतं, पण त्यावेळेच्या किल्ल्यांची बांधीव आणि त्यांची बांधणी, तोफा, त्यावेळेचं इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, वरती गडावर पाणी, सगळं कडे लोटा सकट सगळं ठेवलं होतं त्यांनी, सगळी व्यवस्था करून ठेवलेली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने बलाढ्य अशा अफाट मोगलांना पळवून लावण्याचं, हरवण्याचं काम केलं. त्यांच्या मावळ्यांची फौज ज्या त्वेषाने लढत होती, लढत असे, तसेच आपले सैनिक देखील सीमेवर आज आपला जीव धोक्यात घालून लढतात. आणि म्हणूनच आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने घेतलं जातं. G20च्या दिल्लीतल्या कार्यक्रमात मी होतो सुधीर भाऊ, तिथं पाहिलं की अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, युरोप इथले सगळे देशाचे प्रमुख, जो बायडनपासून सगळे, त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली, मोदीजींच्याबरोबर असलेलं त्यांचं बॉन्डिंग पाहायला मिळालं. एक आनंद आणि समाधान वाटलं, एक अभिमान वाटला की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल एवढी आपुलकी, एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था देखील इतर देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या असताना आपली अर्थव्यवस्था टिकवून नाही तर ती वाढवण्याचं देखील काम केलं. आणि म्हणून सिंधुदुर्गात देखील मोदी साहेब येणार आहेत आपल्या जानेवारीमध्ये. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खूप आदर आहे. आणि मगाशी आपण सांगितलं की ज्या दिवाने आम सभागृहामध्ये आग्र्याच्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडेबोल सुनावले होते, त्याच दिवाने आम सभागृहामध्ये आपण गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. आणि मी मध्ये कारगिलला गेलो होतो, मी श्रीनगरला गेलो होतो. लाल चौकामध्ये, ज्या लाल चौकामध्ये कुठूनही बॉम्ब आणि कुठूनही गोळ्या यायच्या, त्या लाल चौकातच आम्ही कार्यक्रम घेतला. आणि तिथे गणपती उत्सव देखील साजरा करतात. केवळ आणि केवळ या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवल्यामुळेच हे शक्य झालं. आणि आज तिथे लोक पाहिली अगदी निर्भयपणे त्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करताना पाहिलं की एक पाऊल आपण पुढं जातो आहे. आज महाराजांचा स्पर्श झालेली वाघनकं इंग्लंडहून भारतात आणण्याचा सामंजस्य करार आज सुधीर भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे. खरं म्हणजे एक अभिमान आहे आपल्याला. खरं अर्थाने प्रत्येकाला या बाबतीमध्ये अभिमान वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे, एक ऊर भरून आला पाहिजे. जसं आज आम्ही पुणेकर भारत पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करतायत, हे साधं सोपं नाही आहे. याला देखील एक इच्छाशक्ती लागते आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मनापासून प्रेम लागतं. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाबद्दल काही लोक राजकारण करतायत आणि इतिहासाबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला एवढंच सांगायचं आहे, वाघनकं महाराजांची आपल्याकडे येत आहेत याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे, याचा आपल्याला एक गौरव असला पाहिजे, वाटला पाहिजे. आणि ज्यांना असं वाटत नाही, जे शंका घेत आहेत, मला वाटतं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडून अफजल खानाचा आदर्श घेतलेला दिसतो आहे. त्याशिवाय असं कोणी करणार नाही. तरी असो, राजकीय भाष्य मी इथे करू इच्छित नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे,
मला विचारलं पत्रकारांनी, मी म्हणालो अरे बाबा, शिवाजी महाराजांची वागणुकं आपल्या राज्यामध्ये लंडनहून येणं ही आपल्यासाठी मोठी बाब आहे. हे बाकी जो काही इतिहास आहे त्याच्यावर आपल्याला खूप राजकारण करायला नंतर खूप संधी आहे. आणखी इतरही ज्या ज्या काही वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळल्यात त्या देखील आपण आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे आपल्या सरकारचा, आणि सुधीर भाऊ त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून सुधीर भाऊ तर आता एकदमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये एवढा मनापासून भाग घेतात, मनापासून. आमच्या खारगे त्यांच्या सोबत आहेत, सगळी टीम आहे. खरं म्हणजे सुधीर भाऊ छत्रपती शिवाजी महाराजमय झालेले आहेत. आता त्यांचा त्याला देखील हे सगळं मनापासून सगळं लागतं. आणि आम्ही सगळी साधी माणसं आहोत. आम्ही जे पोटात आहे तेच ओटात आहे. पोटात एक असं आम्ही कधी करत नाही. आणि म्हणून जे धाडस करतो, एकदा निर्णय घेतला की घेतला. तो घेतला 1 वर्षापूर्वी. आणि आज तुम्ही पाहताय की गेल्या वर्षभरामध्ये सरकार रस्त्यावर दिसतंय. मग नवरात्री असू द्या, गणपती असू द्या, दिवाळी असू द्या, होळी असू द्या, दहीहंडी असू द्या. गेल्या वर्षा आदरणीय राज्यपाल महोदय जी पिछले बार सरकार जब स्थापित हो गई उसके कुछ ही दिन बाद गोविंदा उत्सव आया था. दहीहंडी फोड़ते ना हम लोगों. और मैंने कहा काय के बंधन सब बंधन खोल दिया और खूब जोर शोर से हो गया. गणपति उत्सव जोर से हो गया, नवरात्रोत्सव हो गया, और इस बार तो बहुत डबल जोर से हो गया. शेवटी आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, ही आपण वाढवलीच पाहिजे, जोपासली पाहिजे. पारतंत्र्यामध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्याचं आयोजन का केलं? सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून. मग काय उत्सवामध्ये काय आपण घरी बसायचं हातावर घडी घालून? ते आम्ही ओपन केलं सगळं. आणि म्हणून आज ही वागणुकं जी आहेत, जी कोणी काही शंका कुशंका शंकासूर किती बडबडले तरी आपण काय लक्ष त्यांच्याकडे द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. आपण म्हणून जे आरोप करतात, मी त्यांना नेहमी सांगतो, मी आरोपाने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देणार, काम करणार. आणि म्हणून ही वागणुकं भारतात आणल्यावर राज्याच्या विविध शहरामधून लोकांना, नागरिकांना, शिवभक्तांना, शिवप्रेमींना ती दर्शनासाठी ठेवली जातील. आणि खरं म्हणजे आम्ही देखील शिवाजी महाराजांना आदर्श मानून आपण सगळेजण छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न रात्रंदिवस मेहनत करून, योजना तर मी सांगत नाही, योजना सांगायला गेलो तर 2 तास लागतील. एवढ्या योजना आपण आणि निर्णय आम्ही घेतलेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी कटाक्षाने आम्ही काम करतो आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातली सगळं मंत्रिमंडळ आहे. आणि म्हणून आज आम्ही पुणेकर यांनी जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आता प्रतिकृती अश्वारूढ पुतळा मार्गस्थ करताना मनामध्ये एकच भावना आहे की हा तिकडे पोचल्यानंतर आणि तिथे उभारल्यानंतर आपल्या बहादर सैनिकांना 100,000 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आयोजकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपल्या कामामध्ये सुधीर भाऊंनी तो वाहून घेतलेला आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे काही चिंता नाही, सरकार आपल्यासोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण, संस्कृती आणि परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व देणारे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय सुधीर भाऊंनी आम्हाला शब्द दिलेलाच आहे की यापुढे बॉर्डरवर कूपवारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जोरात उत्सवाच्या स्वरूपात साजरी होणार आहे आणि आपणही त्यासोबत आहातच. यानंतर एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला,
एक नेता जो लोकहितासाठी झटला, असे असामान्य व्यक्तिमत्व, कर्तृत्व, ज्यांनी गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, असे अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न बघणारे, साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तुंग आणि आदर्श आचार विचारसरणीचे उत्तुंग विद्यापीठच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथपूजन आणि ध्वजांकित सोहळ्यासाठी त्वरित या राजभवनाला मान्यता देऊन स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आमचे लाडके महामहिम राज्यपाल आदरणीय रमेशजी बैस सर यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जम्मू कश्मीर के कुपवाड़ा में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को प्रतिस्थापना करने हेतु इस कार्यक्रम में उपस्थित प्रदेश के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जी, श्री विकास खारगे जी प्रधान सचिव, श्री अभय राजेश सिरोली जी ट्रस्टी आमी पुणेकर फाउंडेशन, श्री हेमंत जाधव अध्यक्ष आमी पुणेकर फाउंडेशन, आमंत्रितगण, यहाँ कार्यक्रम में उपस्थित शिव प्रेमी भाइयों और बहनों, सबसे पहले मैं सभी शिव प्रेमियों का राजभवन में हार्दिक स्वागत करता हूँ. देश के आराध्य देवत, हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को जम्मू कश्मीर के कुपवाड़ा में भेजने के पहले राजभवन में विदाई समारोह आयोजित करने के लिए मैं माननीय संस्कृति मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जी को और आमी पुणेकर फाउंडेशन के ट्रस्टियों का हृदयपूर्वक धन्यवाद देता हूँ. RR-21 मिलिट्री बेस की मदद से जम्मू कश्मीर के खूबसूरत कुपवाड़ा क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित करने की इस सराहनीय कार्य पहल के लिए मैं आमी पुणेकर फाउंडेशन और छत्रपति शिवाजी महाराज स्मारक समिति को बधाई देता हूँ. मुझे विश्वास है कि यह प्रतिमा हमारे जवानों, अधिकारियों और नागरिकों को निरंतर प्रेरणा प्रदान करेगी. जम्मू कश्मीर की यात्रा पर जाने वाले देश के लोगों के लिए भी वह स्थान प्रेरणा स्थल बनकर उभरेगा, ऐसा मुझे विश्वास है. जैसा कि आप जानते होंगे कि राजभवन जहां हम सभी बैठे हैं, ब्रिटिश शासन के दौरान बॉम्बे प्रेसिडेंसी का गवर्नमेंट हाउस था. वर्ष 1947 में भारत को स्वतंत्रता मिलने से पहले मुंबई राज्य के 16 से अधिक ब्रिटिश गवर्नर यहाँ रह चुके हैं. यह स्थान पश्चिमी भारत में ब्रिटिशों की ताकत का प्रतीक था. छत्रपति शिवाजी महाराज का दृष्टापन देखिए. 300 साल पहले ही उन्होंने ब्रिटिश व्यापारियों और ईस्ट इंडिया कंपनी के खतरे को पहचान लिया था. इतिहास बताता है कि छत्रपति शिवाजी महाराज ने न केवल सूरत पर आक्रमण किया, बल्कि अपनी स्वयं की नौसेना बनाने का कार्य भी आरंभ कर दिया. आपको यह जानकर खुशी होगी कि भारत के माननीय प्रधानमंत्री के नेतृत्व में हमारे डिफेंस फोर्सेस ने अपने प्रमुख राष्ट्रीय समारोह राजधानी के बाहर आयोजित करने की परंपरा शुरू की है. इसके अनुसार इस वर्ष 4 दिसंबर को भारतीय नौसेना दिवस समारोह छत्रपति शिवाजी महाराज द्वारा निर्मित सिंधु दुर्ग किले में आयोजित किया जाएगा. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी भी संभवतः इस कार्यक्रम में उपस्थित भाग रहेंगे. अपने राज्य के लिए शिवाजी महाराज का दृष्टिकोण अपने समय से आगे का था. उन्होंने मुगल साम्राज्य के दमनकारी शासन से मुक्त होकर समृद्ध महाराष्ट्र का सपना देखा था. वह मुक्त व्यापार और उद्योग के प्रबल पक्षधर थे.
एक मजबूत और आत्मनिर्भर राज्य का निर्माण करके अपने लोगों का कल्याण सुनिश्चित करना, यही उनकी महत्वाकांक्षा थी। छत्रपति शिवाजी महाराज के शासन की एक पहचान उनका न्यायपूर्ण और ईमानदार प्रशासन पर जोर देना था। उन्होंने शासन की एक ऐसी प्रणाली स्थापित की जिसने अपनी प्रजा के कल्याण को प्राथमिकता दी, चाहे उनकी सामाजिक स्थिति या धर्म कुछ भी हो। शिवाजी महाराज समाज में महिलाओं के महत्व को पहचानने में अग्रणी थे। उन्होंने महिलाओं का सम्मान किया और सुरक्षा प्रदान की, उनकी गरिमा और सुरक्षा सुनिश्चित की। मंत्री महोदय के सामने मैं 2 बिंदु रखना चाहूँगा। भारत के माननीय प्रधानमंत्री ने 2036 में भारत में ओलंपिक की मेजबानी करने की राष्ट्र की इच्छा व्यक्त की है। मुझे लगता है कि छत्रपति शिवाजी महाराज की इस भूमि को अपने बच्चों और युवाओं को विभिन्न खेलों में अभी से तैयार करना चाहिए। हम संकल्प करें कि महाराष्ट्र से हम देश के लिए अधिक से अधिक पदक जीत कर लाएंगे। कुछ महीने पहले मैंने गुजरात के केवड़िया में सरदार वल्लभ भाई पटेल स्मारक का दौरा किया। देश भर से लाखों लोग स्मारक देखने आते हैं। दुर्भाग्य से महाराष्ट्र में बहुत कम लोगों ने शिवाजी महाराज द्वारा निर्मित सिंधु दुर्ग, विजय दुर्ग या पद्म दुर्ग किलों को देखा होगा। 30% लोगों ने भी शिवनेरी और रायगढ़ या सिंहगढ़ या प्रतापगढ़ नहीं देखा। हमें शिवाजी महाराज के किले की ओर अधिकतम लोगों को आकर्षित करने के लिए एक परिस्थितिक तंत्र बनाना होगा। यह न केवल हमारे युवाओं को शिवाजी महाराज के आदर्शों को प्रेरित करेगा, बल्कि हमारे लोगों के लिए रोजगार के अवसर भी पैदा करेगा। इसमें अपार संभावनाएं हैं। मैं काफ़ी पहले भी अब मेरे को याद नहीं आ रहा है कि मैंने मुख्यमंत्री जी से चर्चा किया नहीं किया, लेकिन मैंने फडणवीस जी से बात किया था कि शिवाजी महाराज इतने किले बनवाए यहाँ। अगर हम पिछले जितने भी राजा महाराजा थे उनको देखें, वो किले कम महल ज़्यादा बनवाते थे, लेकिन शिवाजी महाराज एक भी महल नहीं बनवाया। हमेशा वो किला में रहना पसंद किए। मैं प्रतापगढ़ किला गया था। बताते हैं कि 550 सीढ़ी है। मैं जब कलेक्टर को बोला कि मैं प्रतापगढ़ किला में देखने जाऊंगा, तो कलेक्टर ने वो जो कंधे में लेकर चलते हैं उसको लेके आ गया। मैं बोला ये क्या है? बोले सर आप नहीं चल पाएंगे, आपके लिए यह है। मैं बोला सत छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलते हुए मैं सीढ़ी चढ़ूंगा, और 550 सीढ़ी मैंने चढ़ा। जब शिवाजी महाराज के नाम में इतना शक्ति है, तो क्या मैं 550 सीढ़ी नहीं चढ़ पाऊंगा? मैं जब 550 सीढ़ी चढ़ के जब ऊपर शिवाजी महाराज के बीच में जाके पूजा किया, कलेक्टर हाँफने लगा था। आज हमारा महाराष्ट्र त्याग, तपस्या और बलिदानों की भूमि है, और मैं चाहूंगा कि शिवाजी महाराज के प्रदेश में जितने भी किले हैं उसकी एक सर्किट बनाया जाए। अगर सर्किट बनने से लाभ ये होगा कि मुझे भी नहीं मालूम कि कौन सा किला कितना दूर है और कहाँ पे है। अगर सर्किट बनने से एक पुस्तक छप जाएगी कि शिवाजी महाराज के किले यहाँ यहाँ पर हैं, इस जिले में है, जाने के साधन क्या क्या है, कितने किलोमीटर की दूरी है, ये सारी जानकारियाँ जब एक सरकार के द्वारा प्रकाशित की जाएगी तो कोई भी यहाँ पर पर्यटक आएंगे
उस पुस्तक को देखकर अपने अनुसार कार्यक्रम बनाएंगे। कोई 2 दिन के लिए आएगा, कोई 1 हफ्ते के लिए आएगा। तो वो 1 हफ्ते में कहाँ कहाँ जाऊंगा वो पहले से योजना बना के आएगा। और इससे हम अपने जितने भी किले हैं उसको लोगों को देखने का मौका देंगे और पर्यटन में भी काफ़ी बढ़ाव आएगा। मुख्यमंत्री जी और हमारे मंत्री जी, ऊर्जावान मंत्री जी हैं, सुधीर मुनगंटीवार जी, अगर इस तरफ मेरी बातों की तरफ ध्यान दें तो प्रदेश का भी काफ़ी भला होगा और हमें अपने महापुरुष के ऊपर जो गर्व हम करते हैं, दूसरे प्रदेशों के लोग भी आए और शिवाजी महाराज के बारे में जाने। धन्यवाद। जय हिंद, जय शिवाजी, जय भवानी। आदरणीय महामहिम राज्यपाल रमेशजी बैस सर, आपण या कार्यक्रमाला राजभवन दिलात, आपण स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आता आपले विचार छत्रपती शिवाजी महाराजांवरचे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशावरचे विचार ऐकून आम्ही उपकृत झालो। आम्ही आपले कृतज्ञ आहोत। यानंतर औपचारिकतेचा भाग म्हणून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, मात्र त्यानंतर पण मी सूचना देईल, कुणीही जागेवरून उठू नका। आम्ही पुणेकर या संस्थेचे अध्यक्ष हेमंतजी जाधव या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करतील। जय शिवराय। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सांस्कृतिक मिनिस्टर सुधीर मुनगंटीवार यांचे पहिले आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन, त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं त्यांनी वेळ देऊन हा छान कार्यक्रम इथं ऑर्गनाईज। त्यानंतर समोर बसलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आमच्यात सगळ्यात तरुण असलेले पंडित वसंतराव गाडगे, जे 94 वर्षाचे आहेत, ते खास पुण्यावरून इथं आलेले आहेत कार्यक्रमाला अटेंड करण्यासाठी। त्यानंतर ॲडव्होकेट दिलीप आंडे, त्यानंतर आमचे बायकर्स जे आहेत ते महाराजांच्या स्मारकासाठी बरोबर जाणारे ते कन्याकुमारीवरनं कुपवाडापर्यंत आलेले आहेत ते आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अजून एक नाव की एकनाथ शिंदे, जे आत्ता 2-3 दिवस ज्या त्यांनी वेळ देऊन हे सगळं आत्ता केलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न केले असतील तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी 2 दिवस त्यांच्या पाठीमागं लागून की नाही सर मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्या कार्यक्रमाला जायलाच पाहिजे, आणि त्यांचेसुद्धा आभार मी व्यक्त करतो की राजेश क्षीरसागरांनी हे फार महत्त्वाचं केलं, त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री इथं आले। असे असंख्य हात आहेत पडद्यामागनं की ज्यांनी हा कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य केलेले आहे। सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर आम्ही पुणेकर या संस्थेच्या प्रमुख विश्वस्तांना मी विनंती करतो की आपण समोर यावं। महिला पदाधिकारी आणि प्रमुख विश्वस्त सल्ला हां, यानंतर सर्वांनी आपल्या जागेवरच उभं राहायचं आहे। राष्ट्रगीत होईल, त्यानंतर एक फोटो होईल आणि नंतर बाहेर रथपूजन आणि ध्वजांकित सोहळा संपन्न होईल। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। मी मान्यवरांना विनंती करतो।
आम्ही पुणेकर व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी निर्णय केला. आम्ही पुणेकर या संस्थेने कुपवाडा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वीरभूमीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा पुतळा तिथं उभा करण्याचा निर्णय केला. सांस्कृतिक कार्य विभागाने मदत करण्याचा निर्णय केला. भारत पाकिस्तानच्या सीमेवर हा पुतळा आमची वीरता, आमच्या पराक्रमाची गाथा सांगेल. पण जे आतंकी अफजल खानाच्या वृत्तीने, औरंगजेबी वृत्तीने, चंगेजखानी वृत्तीने, तैमुरलंग वृत्तीने, नादिरशहाच्या वृत्तीने वक्रदृष्टीने भारताकडे पाहिलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू त्यांना हाच संदेश देईल की दिलवर के लिए दिलदार है, दुश्मन के लिए तलवार है. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी वीरता व पराक्रमाची ऐतिहासिक आस्था आणि गाथा आहे. आणि या दृष्टीने आम्ही पुणेकर या संस्थेला महाराष्ट्र सरकारच्या वतीने मदत करण्याचा निर्णय केला. आज इथं आम्ही पूजा करून, नमन करून, वंदन करून आज ह्या पुतळा रवाना करण्याचा निर्णय केला. आणि काही बाईक्सवार या पुतळ्यासोबत स्वतः वाघ नक्की बाहेरच्या देशातून